लवकरच आमची अॅनिव्हर्सरी येते, त्यामुळे मग विचार केला की थोडी शॉपिंग करूया दोघांचे. 15 ते 20 मिनिटं प्रॉपर ठेवायचा आहे आणि बिलकुल तो असं कंडिशनर सारखा वाटत नाही. ऑर्गन ऑइल, स्मच प्रूफ, वॉटरप्रूफ करून हे लायनर आहे जुडिओचं. ओके, हे तिन्ही शीट मास्क मी स्वतःसाठीच घेऊन आलेली आहे. सीओ करून त्या परफ्यूमचं नाव आहे आणि व स्पेशली लेडीजसाठीच आहे. आणि हा कलर नव्हता माझ्याकडे, सो मला हा एक कलर घ्यायचाच होता. पण समरसाठी वगैरे हा परफेक्ट होऊन जाणार आहे. ह्या कुर्त्याची मजा मी तुम्हाला नंतर सांगते की. नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूर आज तुमच्या समोर एक छोटा ब्लॉग घेऊन आलेली आहे. मी जुडिओमध्ये जाऊन शॉपिंग केलेली आहे आणि त्या बाबतीत आज आपला ब्लॉग असणार आहे की मी काय काय खरेदी केली. लवकरच आमची अॅनिव्हर्सरी येते, त्यामुळे मग विचार केला की थोडी शॉपिंग करूया दोघांसाठी. तर त्याच्यामध्ये शॉपिंगमध्ये कपडे आहेत आणि थोडे ब्युटी प्रोडक्ट आहेत आणि परफ्यूम वगैरे ह्या गोष्टी आहेतच. तर पहिलाच मी दाखवते, असं काही ठरलेलं नाही आहे की काय येईल, जे हाताला येत जातील त्या गोष्टी मी दाखवणार आहे. सो पहिलीच मी दाखवते ही एक पॅन्ट. मयूरसाठी एक छान शॉर्ट्स घेतलेली आहे. सध्या ट्रेंडिंग चालू आहे जुडिओची ही पॅन्ट. ह्याच्यामध्ये छान छान शेड आहेत, कलर आहेत. त्याच्यामध्ये मोरपिशी कलरची एक पॅन्ट होती मयूरकडे, सो त्याला ब्लॅक हवी होती म्हणून मग मी ही एक ब्लॅकची पॅन्ट घेतलेली आहे त्याला. त्याच्यानंतर ना मी एक हेअर मास्क यूज करून झालेला आहे ऑलरेडी. तुम्ही बघू शकता की माझे केस किती छान दिसतात, हेअर किती छान दिसत आहेत. हा एक हेअर मास्क आहे. हेअर वॉश केल्यानंतर ॲज आपण कंडिशनर कसा यूज करतो तसंच करून 15 ते 20 मिनिटं प्रॉपर ठेवायचा आहे आणि बिलकुल तो असं कंडिशनर सारखा वाटत नाही आपल्याला लावल्यानंतर, की असं एकदम स्मूथ किंवा असं क्रीम लावल्यासारखं वाटत नाही बिलकुल. पण मला वाटलं की हा असा आहे म्हणजे काय ह्याचा रिझल्ट आहे की नाही, पण खूप छान रिझल्ट आहे. आणि नाव आहे हेअर मास्क शाईन एनरिच विथ कॅरेटीन करून हा आहे. ह्याची प्राईस आहे 99 रुपीजचा हा हेअर मास्क आहे, पण वर्थ इट आहे. खूप छान आहे, मी स्वतः यूज केला, मला ही खूप आवडलेला आहे. आणि पॅन्टची प्राईस आहे 499, म्हणजे 500 रुपयाची ही पॅन्ट आपल्याला पडलेली आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक परफ्यूम घेतलेला आहे मी, हा स्वतःसाठी पिंक कलरचा आहे. ह्याची प्राईस 99 रुपीज आहे व स्मेल खूप सुंदर आहे, असं माइल्ड आहे पण छान आहे आणि मला पर्सनली खूप आवडला आहे हा. ओके, एक हा परफ्यूम घेतला. त्याच्यानंतर मी एक लायनर घेतलं, ते पण 99 रुपीजचंच लायनर आहे जुडिओचं. ऑर्गन ऑइल, स्मच प्रूफ, वॉटरप्रूफ करून हे लायनर आहे जुडिओचं. सो मी हे एक स्वतःसाठी लायनर घेतलेलं आहे. हे पेन्सिलमध्ये असतं ना तसं नाही आहे, प्रॉपर ब्रश आहे, त्याला लिक्विड बॉटल आहे, डिप करून आपण जसं लावतो तशा टाईपचंच आहे. ओके, त्याच्यानंतर ना मी हेअर मास्क घेतलेत थोडे, फेस मास्क घेतलेले आहेत. शीट मास्क असतात ना ते, एक हायलोक्रॉनिक करून आहे त्याचं आहे आणि खूप छान रिझल्ट असणार आहे ह्याचा, कारण की मी ह्याचा एक कॉफीचा होता, तो आधी एकदा गेलेली तेव्हा आणलेला कॉफीचा, तो मला खूप आवडला म्हणून मी कॉफीचा अजून एक स्वतःसाठी घेऊन आली आहे. त्याच्यानंतर हा एक घेऊन आली आहे, कॉफी घेऊन आली आहे आणि हा एक घेऊन आली आहे. ओके, हे तिन्ही शीट मास्क मी स्वतःसाठीच घेऊन आलेली आहे आणि प्रत्येकाची प्राईस आहे 49. ओके, म्हणजे हे 150 रुपयाचे मी 3 मास्क घेऊन आलेले आहे. ओके, आणि मी हेअर क्लिप घेऊन आलेली आहेत. एक ऑलिव्ह कलर आहे, एक ब्राऊन आहे आणि एक ब्लॅक कलरचं आहे. हेअर क्लिप घेऊन आली, ह्याची प्राईस आहे 79 रुपीज. ओके, त्याच्यानंतर मी घेऊन आली एक छोटा परफ्यूम घेऊन आलेली आहे अजून वुमनसाठी, जे माझ्या स्वतःसाठीच घेऊन आलेली आहे आणि त्याचा फ्रेग्रन्स खूप सुंदर आहे आणि ह्याची प्राईस आहे 149 समथिंग. येस, 199, सॉरी. सीओ करून त्या परफ्यूमचं नाव आहे आणि व स्पेशली लेडीजसाठीच आहे आणि खूप माइल्ड स्मेल आहे आणि खूप छान आहे. म्हणजे अगदी तुम्ही वॉलेट नाही, आपले हँडबॅग वगैरे असेल स्लिंग बॅगमध्ये त्याच्यामध्ये कॅरी करू शकता, इतकी छोटी बॉटल आहे आणि खूप माइल्ड त्याचं फ्रेग्रन्स आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आय थिंक ब्युटीमधलं सगळ्या गोष्टी संपलेल्या आहेत. बाकी मी अजून काय घेतलेलं नाही आहे. शीट मास्क घेतलेला, म्हणजे फेस मास्क घेतलेला, हेअर मास्क घेतलेला, क्लिप्स घेतलेले, लायनर आणि परफ्यूम घेतलेले. ओके, क्लिप घेतलेलं. त्याच्यानंतर मी एक स्वतःला ब्लॅक जीन्स घेतलेली आहे. जॅगिन्समध्ये वगैरे थोडं आपलं स्किन टाईट असल्यामुळे थोडं ते खूप टाईट लेगिन्ससारखा फील होतो, म्हणून मी एक ब्लॅक जीन्स घेतली आहे स्वतःला. ओके, आणि त्याची प्राईस आहे 699. ओके,
699ची ही मी जीन्स घेतलेली आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप छान आहे. मी तुम्हाला वेअर करूनही दाखवणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला माझी रील बघावी लागणार. मी रीलमध्ये वेअर करून दाखवलेली आहे. मी जस्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये शॉपिंग दाखवते की मी काय काय शॉपिंग केलेली आहे. ही एक जीन्स घेतलेली आहे. त्याच्यानंतर अजून एक मी जीन्स घेतलेली आहे, धिस वन. ओके, हिची पण प्राइस तीच आहे, 699च आहे. ओके, ही अशी एक लाईट ब्लू कलरमध्ये थोडं असं वेगळा टच असलेली एक सिंपल जीन्स घेतलेली आहे. हा कलर नव्हता माझ्याकडे, सो मला हा एक कलर घ्यायचाच होता. त्यानंतर एक क्यूट टॉप घेतलेला आहे व्हाईट कलरचं, तुम्ही बघू शकता. हा सर सिंपल टॉप आहे जे आहे 199ला फक्त. असं त्याच्यावर क्यूट क्यूट बो आहेत. असं छान एक टॉप घेतलेला आहे जुडिओचं. ठीक आहे. त्यानंतर घेतलेला आहे एक कुर्ता जो आहे 299चा हा एक कुर्ता आहे. तुम्ही बघू शकता. असं खूप वेगळा कलर आहे, असा ब्लूइश मध्ये. त्याला काही असं जास्ती हेवी लुक नाही आहे, म्हणजे अगदीच आपण समरसाठी वगैरे हा परफेक्ट होऊन जाणार आहे. ह्या कुर्त्याची मजा मी तुम्हाला नंतर सांगते की काय झाली आहे ती. ठीक आहे. आणि अजून एक मी कुर्ता घेतलेला आहे, तो पण 299चाच आहे. म्हणजे दोन्ही कुर्ते मिळून 600चे ओनली फक्त कुर्ते झालेले आहेत. हा मी जस्ट घरी आल्यानंतर वेअर करून बघितला की कसा वाटतोय वगैरे, कारण की हा थोडा नाही जरा जास्ती सिवलेस आहे, त्यामुळे अगदीच ओव्हर वाटत नाहीये ना किंवा काय असं वाटत नाही, म्हणून चेक करण्यासाठी मी एकदा हा वेअर केलेला आहे. तुम्ही बघू शकता. हा जीन्सवरही छान दिसेल, लेगिन्सवरही छान दिसेल, पण मी जास्ती करून हा जीन्सवरच घालेन. आणि खूप सुंदर असा हा कुर्ता आहे आणि त्याची फिटिंग खूप छान आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माझी रील बघावी लागेल. हा पण 299चाच आहे. ह्या कुर्त्याची अशी एक मज्जा आहे ह्या दोन कुर्त्यांची की मी मुक्तासाठी एक 499ला छान फ्रॉक घेतलेला आणि मला तो तिथे बघितल्यावर खूप आवडला. घरी आल्यानंतर घातल्यानंतर तिला खूप शॉर्ट पण होत होता आणि तो इतका हॅपनिंग वाटत पण नव्हता. सो मी परत तो रिटर्न केला आणि तिच्यासाठीच काहीतरी बघू का म्हणून विचार केला, पण तिकडे मला तिच्यासाठी परफेक्ट असं काहीच भेटलं नाही. म्हणून मग मी काय केलं, तर ते पैसे तर रिटर्न ते लोक देणार नाहीयेत, तर म्हणून माझ्यासाठीच मी 2 कुर्ती घेतले. 100 रुपीज एक्स्ट्रा टाकले आणि 300 प्रमाणे मी 600च्या 2 कुर्ती घेतल्या. सो मुक्ताचे जे शॉपिंगचे पैसे होते ते मीच वापरले आणि मुक्तासाठी मी बाहेरून जाऊन शॉपिंग केली. आणि मी सध्या जुडिओचाच ब्लॉग चालू आहे, त्यामुळे मग मी ती काय शॉपिंग केली ती दाखवत नाहीये तुम्हाला. ओके. सो एक हा टी शर्ट घेतला मयूरसाठी, तुम्ही बघू शकता. सो हा एक छान टी शर्ट आहे आणि हा मला पडला आहे 299चा हा टी शर्ट आहे आणि असा थोडासा असा आर्मी ग्रीन कलर असतो तशामध्ये हा टी शर्ट आहे. त्याला असे छान छान असे मध्येच फोड आलेत असे क्रेप आहे, तुम्ही बघू शकता. ओके. हा एक टी शर्ट त्याला असं रेग्युलर कुठे जाताना वगैरे इकडे तिकडे असंच नॉर्मल, त्याच्यासाठी हा एक टी शर्ट घेतला. त्याच्यानंतर एक फुल स्लीव्हचा टी शर्ट घेतलाय त्याला मयूरला. हा एक टी शर्ट आहे फुल स्लीव्हचा. हे थोडंसं असं ग्रे कलर अशामध्ये जाते, ग्रे पण नाही, असा वेगळा बिस्किट असा कलर असतो ना इंग्लिशमध्ये, तसा हा एक टी शर्ट घेतलेला आहे. हा आहे 499चा हा टी शर्ट आहे त्याचा. ओके. आणि अजून एक घेतलेला आहे. मयूरची कितीची शॉपिंग झाली बघा. हा 499, हा 299 म्हणजे झाले किती 800. ओके. 800 आणि पॅन्ट घेतली त्याची 500ची म्हणजे 1300. ओके. आणि अजून एक त्याला मी एक सँडोमध्ये घेतलेली आहे, कारण की कुठे पिकनिकला वगैरे गेल्यानंतर त्याला अशी सँडो घालावी लागते, आवडते घालायला. सो फुल टी शर्ट्स वगैरे घालण्यापेक्षा सो त्याला ही अशी एक सँडो घेतलेली आहे. खूप गोड आहे ती आणि खूप छान पण वाटणार आहे. ओके. त्याची प्राइस आहे 300 रुपये, ह्याची पण प्राइस 300 रुपये म्हणजे 800 नाही 1300 झाले ना बघाचपासून. 500 आणि ते 1300 आणि 1600ची मयूरची शॉपिंग डन आहे. ओके. सो हे मयूरची 1600ची मी शॉपिंग केलेली आहे. आणि हा एक टी शर्ट मी मयूरसाठी जुडिओमधून 3 टी शर्ट 2 टी शर्ट आणि एक असं सँडोमध्ये घेतलेली आहे आणि एक हाफ पॅन्ट घेतलेली आहे. अशा पद्धतीने एवढी मी शॉपिंग केलेली आहे. बाकी माझी बॅग पूर्ण
खाली झालेली आहे. ओके, आता आपण ना माझी शॉपिंगची प्राइस बघू, कितीमध्ये मी शॉपिंग केलेली आहे. मयूरचं झालेलं आहे 1600 मध्ये सगळी शॉपिंग झालेली आहे. त्याला बॉटम वेअरमध्ये काहीच नको. तर मी विचारलं त्याला, बोललो तुला पॅन्ट वगैरे का हवी आहे का? तुम्हाला नको, सध्या आहेत पॅन्ट वगैरे, कारण की आपण कसं एका जीन्सवर 2-3 टी शर्ट घालू शकतो, असं होऊन जातं आपलं. त्यामुळे तो म्हणाला की पॅन्ट आहेत माझ्याकडे, पॅन्ट काय घेऊ नकोस, मला त्याच्यापेक्षा शॉर्ट घे, कारण की ती जास्ती गरज आहे त्याची मला. मी ठीक आहे, मग मी तुला शॉर्ट्स घेते. मला असं ॲक्च्युली अजून एक ह्याच्यामध्ये एक लाईट कलर घ्यायचा आहे, लाईट कलरमध्ये घ्यायचा. सो पिस्ता कलर असतो एक, तो आहे, आणि एक पीच कलर आहे. सो नेक्स्ट टाइम कधी गेली जुडिओमध्ये की मयूरसाठी मी त्या शॉर्ट्समध्ये अजून एक पॅन्ट घेणार आहे. ठीक आहे, आता आपण माझी शॉपिंगची टोटल बघूया किती झाली आहे. 300 ओके, किती झाले? 600 हे 200 किती झाले? 800 आणि 900 आणि 1000 इथपर्यंत आपली शॉपिंगची झाली आहे 1000. ओके, त्याच्यानंतर हे 199 आणि हे 100 म्हणजे 1300 रुपये झालेत ह्याचे. ठीक आहे, 1300 हे 3 पॅक म्हणजे 1450. ओके, आणि हे 80. ओके, आपण 100च पकडूया. 1450 1550 ह्याचे झाले. ओके, आणि ह्या 2 जीन्स ह्याची टोटल झालेली आहे 1400. ओके, कितीपर्यंत होती मी? हे 1000 रुपयाची शॉपिंग झाली. त्याच्यानंतर हे 1100 1200 1300 1450 1550. ओके, 1550 मध्ये आपल्याला अजून ॲड करायचे 1400, म्हणजे ऑलमोस्ट 3000ची माझी शॉपिंग झालेली आहे. आणि मला बरोबर आहे, मला आईने 2000 रुपीज दिलेले आणि मयूरने 1000 रुपीज सकाळी असेच दिलेले, शॉपिंग वगैरे करायला नव्हते दिलेले, असेच दिलेले. सो मी ते शॉपिंगमध्येच यूज केले. सो टोटल डन झालेली आहे. आणि मयूरसाठी आईने 2000 दिले. मयूरचे एक्स्ट्रा 400 रुपये बॅलन्स झालेले, त्याचे मी मुक्ताला एक छानसा क्यूटचा नाईट ड्रेस घेतला आणि बस, बाकी काय नाही घेतलं. मुक्ताला एक नाईट ड्रेस घेतला, कारण की नाईट ड्रेस नव्हता तिच्याकडे. बाकी आता बाहेर वगैरे आम्ही महाबळेश्वरला गेलेलो होतो शॉपिंगसाठी. भरपूर पैसे असे शॉपिंग झालेली, त्यामुळे मिळाली की त्यातलाच एखादा काहीतरी तिच्यासाठी घालून करून. तर आता बघू कसं काय पुढचं प्लॅन होत आहे. ही आहे जुडिओची शॉपिंग. आणि तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट थ्रू कळवा. तर एक मी आज एक हेल्थ क्लब अटेंड करणार आहे, कारण की मला बारीक व्हायचं आहे, कारण की जुडिओमध्ये भरपूर सारे शॉपिंग करण्यासाठी भरपूर ऑप्शन्स आहेत, पण त्यासाठी 10 किलो मिनिमम तरी वजन कमी केलं पाहिजे, तर मी जाऊन ते किती क्यूट कपडे घालू शकेन. त्यासाठी मी आज एक सेहत की पाठशाला करून ओपनिंग सेरेमनी अटेंड करणार आहे. त्यांचं क्लबची आज फर्स्ट डे आहे, ते लोक आज ओपनिंग करणार आहेत. त्यानिमित्त आज मी तिकडे जाणार आहे, मला ॲज अ गेस्ट तिकडे बोलवलेलं आहे. सो आज मी तिकडचा पूर्ण ब्लॉग शूट करणार आहे, आणि काय आहे आणि अजून काय असणार आहे तिकडे हेल्थ क्लबमध्ये ते मला तिकडे जाऊनच कळेल, आणि तुम्हाला माझा व्हिडिओ बघून कळेल. त्यामुळे माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अक्षदा आणि मयूर ह्या चॅनलला तुमचं भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच.